देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन विधानसभा 2024ची निवडणूक होत आहे। ह्यामध्ये जळगाव शहराचे राजू मामा आमदार विधानसभेसाठी पहिल्या 10 मध्ये त्यांच्या यादीत नाव आलं। त्यावेळेसच मामा जिंकले, कारण मामांना जळगावचे हे पूर्ण मामा म्हणतात आणि मामांनी जे आत्तापर्यंत विकास कामं केले आहेत किंवा जे कर्ज जळगावकरांच्या लोकांवरचं माफ केलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती मामा 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 हेच करत असतो, त्यातच आमचं जळगाव मामा करत असतात। त्यामुळे हे जळगाव पूर्णपणे मामांना सपोर्ट करून बहुमोल मताने मामा खूप मताने इथे निवडून येणार आहे जळगाव शहरामध्ये। आणि प्रचार रॅलीला तर प्रत्येक ठिकाणी भयंकर उत्स्फूर्त मामा काळजी करूच नका, मामा प्रश्नच नाही, तुम्ही नाही पण आले तरी आमचं मत तुम्हाला आहे, इतका म्हणजे लोकांचा पूर्ण प्रतिसाद आहे। आणि येणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या मनातले हृदयातले राजू मामा आहेत। मामा कुणाचाही फोन हे करत नाहीत, कुणाचाही फोन आला कुणाचेही कामं असले तरी मामा त्याच्यावर पूर्णपणे सहकार्य करत असतात, पाठपुरावा करून ते कामं करत असतात। आणि येणाऱ्या पुढच्या जळगावमध्ये येणाऱ्या पुढच्या ह्याच्यात विकास कामांचाही भरपूर मामाने हे करून ठेवलं आणि ते 100% मामा पूर्ण करणार आहे, हे संपूर्ण जळगावकरांना खात्री आहे। सर्वांची जी इच्छा असेल ती आपली इच्छा आहे, मामांनी कार्य केलेलंच आहे, हे सर्वश्रुत आहे। आम्ही आदरणीय आमचे जळगाव विधानसभेचे आमदार आदरणीय राजू मामा भोळे यांच्यावर विश्वास ठेवून जाण सर्व गोरगरीब आदिवासी दलित जनता त्यांच्या पाठीमागे आहे। तसेच आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानवे आम्ही सर्व जळगावकर व जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रचार प्रसार करतोय आणि आम्ही कायम त्यांच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीसोबत राहणार। आणि इथं आदरणीय राजू मामा भोळे तसे माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलंय का 1 लाखाच्या लीडरने ते येणार, हे नक्की आमचा विश्वास आहे। आणि आम्ही सर्व वस्त्या दलित वस्त्यामध्ये फिरून त्याच्यात कशा मतदारांनी गेलं तर मतदान काढून घेऊ आणि मामाला भर मतदान आम्ही निवडून आणू अशी खात्रीची ग्वाही देतो। माझं नाव दिलीप सोरोने, मी RPI युवक जिल्हा अध्यक्ष आणि माझ्यासोबत RPIचे असंख्य कार्यकर्ते राजू मामाच्या प्रचार प्रसारमध्ये आहे। आम्हाला वाटतं तर आता म्हणजे मामाने सामान्य माणूस आहे, मामाचा आमच्याकडे आमदार राहिला पाहिजे। मामाने खूप काही केलंय गरिबांसाठी। आमच्याकडे झोपडपट्टीमध्ये बायका बाहेर जात होत्या शौचालयासाठी, मामाने टाक्या कोंदून बायकांना बरोबर शौचालय बांधून दिल्या। मामाचा असा माणूस आहे की गरिबाच्या दुःखात सुखात सहकार्य करणारा माणूस आहे, म्हणून आम्हाला आमदार म्हणून आम्हाला मामाच आला पाहिजे। एवढी आमची झोपडपट्टीच्या बायकांची अपेक्षा आहे, आमच्या दुःखात सुखात साथ देणारा माणूस आहे। महिलांनी काही बी कदम उचलला असेल तर मामाने आम्हाला पाठिंबा दिला जाशील कवा बी नाही म्हणून आम्हाला नाकारलंच नाही, मामाने कधीच नाकारलं नाही महिलांनी करा म्हणून। पण मामाच आले पाहिजे, मामा कार्य चांगले करतात, झोपडपट्टी करतात, अर्ध्या फोन करा, जेव्हा फोन लावा तेव्हा मामा आमच्यासाठी हजर असतात। आमदार झाले पाहिजे, सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि मामालाच आणलं पाहिजे जळगावमध्ये, तरच पुढची तरक्की होणार आहे। मामांमुळे महिला खूपच पुढे गेल्या, मामाने ज्या घरात बसलेल्या बायकांना बाहेर काढलं, काहीतरी म्हणजे उद्योग पाणी दिला, म्हणून आपल्याला तरी सगळ्यांनी एकी करून मामाला विजय केला पाहिजे। तरी आमच्या सगळ्या बायकांची इच्छा आहे, पुरुषांना बी आणि महिलांनाही, दोघींनी सहकार्य आपल्या मामालाच केलं पाहिजे।